तर नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर बघा इथे आज मी इथे तुम्हाला बघा, जर तुम्ही इथे ब्लाऊज शिवत असाल आणि इथे बघा हे ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, आणि जर ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजची फिटिंग जर व्यवस्थित आली नाही तर ब्लाऊज इथे आपलं व्यवस्थित बसणार नाही. आणि इथे बघा, जेव्हा आपण एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज शिवतो किंवा आपलं स्वतःचं जर ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या इथे बघा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो आपल्याला ब्लाऊज वगैरे पूर्ण शिवता येते, अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण व्यवस्थित जोडतो. पण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आणि परफेक्ट अशी ब्लाऊजची फिटिंग कशी यायला हवी आणि ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित कसं बसायला हवं, हे सर्व व्हिडिओ मी इथे सर्व हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे आपल्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा, इथे मी हे प्रिन्स कटचं हे ब्लाऊज आहे आणि हे प्रिन्स कटचं ब्लाऊज मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित जेवढे पार्ट्स आहे ते पूर्ण जोडून घेत आहे. आणि इथे बघा आता इथे काय, इथे जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते व्यवस्थित दोन्ही भागाचं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि हा सिंपल गोलगळा आहे. तर मग बघा इथे मी सिंपल गोलगळ्याच ब्लाऊजचा इथे शिवत आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे हे फिट बघा मैत्रिणींनो, याच्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसायला हवी यासाठी मी हे ब्लाऊज शिवताना बघा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारचं जर ब्लाऊज सिंपल गोलगळ्याचं शिवायचं असेल किंवा आपण सिंपल गोलगळ्याचं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नसेल तर आपण ही जी ट्रिक्स आहे हे काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून ते फिटिंग व्यवस्थित करू शकतो. आणि इथे बघा हा जो सिंपल गोलगळा आहे हा इथे खूप डीप घेतलेला नाही आहे. आणि हे जे ब्लाऊजचं शोल्डर आहे ते मी इथे फक्त 5 इंच घेतलेलं आहे, कारण हे इथे बघा शोल्डर हे 14 इंच आहे, तर मी इथे 5 इंच शोल्डर इथे घेतलेला आहे. आता इथे बघा, आता इथे हे जे आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून झाल्यानंतर मागच्या साईडने पण इथे आपल्याला हा जो गळा आहे सिंपल गोल गळा आहे, तर मी इथे सिंपल गोल गळ्याला इथे गोल्डन कलरची पायपिंग लावणार आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे मागच्या साईडने वर जायला नको त्यासाठी मी मागच्या साईडने 2 टक्सुद्धा करून घेतलेले आहे. आणि ह्या जे आपल्याला फिटिंगसाठी खूप आवश्यक असतात, कारण की आपण जर मागच्या 2 टक्स जर ब्लाऊजला केलेले नाही तर हे जे ब्लाऊज आहे वर जाण्याचे चान्सेस असतात. आणि इथे बघा हा फिटिंग मागचीसुद्धा व्यवस्थित येत नाही. तर हे जे 2 टक्स आहे ते प्रत्येक ब्लाऊजला करायलाच पाहिजे. तर इथे बघा मी खालच्या साईडने इथे कंबरपट्टी पण जोडून घेतलेली आहे. कंबरपट्टी जोडल्यानंतर बघा आता हा जो गोल गळा आहे त्याला मी इथे गोल्डन पायपिंग लावणार आहे. तर इथे बघा आता बाहेर आहे, ह्याच्या बाहेरला मी इथे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेत आहे. आणि ह्या ज्या बाह्या आहेत ह्या 11 इंचच्या बाह्या शिवायच्या आहे. तर मी इथे हे बघा ही जी थोड्या अंतरावर 1/2 इंच अंतरावर शिलाई करून घेत आहे. त्यानंतर इथे सरळ साईडने तो कापड काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, आता ही जी बाही आहे ती मी पूर्ण राऊंडला इथे शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून इकडे तिकडे आपली इथे कापड जायला नको आणि इथे बाहीची पण फिटिंग बिघडायला नको. तर इथे बघा जे मेन अस्तर आहे त्या अस्तरच्या साईडने बघा मी इथे व्यवस्थित शिलाई करून घेत आहे. आणि जो मेन फॅब्रिक आहे तो वरच्या साईडने ठेवलेला आहे. आणि आता अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. आणि इथे बघा इथे ही शिलाई इथे पूर्ण करून घ्यायची आहे. आता ही झाल्यानंतर बघा मी इथे एक साईडला 1 इंच अंतरावर एक भाग खोल करून घेत आहे आणि समोरचा भाग हा खोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो झोल आहे ते पडणार नाही आणि अजिबात ब्लाऊजची फिटिंग बिघडणार नाही. तर इथे बघा आपला जो एक साईडचा भाग असतो समोरचा तो खोल आपल्याला कापायचा असतं, म्हणून मी इथे 1 इंच अंतर ते घेऊन ते बाही खोल करून घेतलेली आहे. आता ही मागच्या साईडने बघा मी इथे पट्टी लावून घेत आहे, कारण की ही डिझाईन्स आहे तर ती मी मागच्या साईडने लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा समोरचा भाग आहे, तर समोरचा भाग हा प्रिन्स कटचा आहे, तर मी इथे प्रिन्स कटचे दोन्ही भाग इथे जोडून घेत आहे. आणि हे जे आहे मी इथे बाहेरच्या शिलाईचंच करून घेत आहे, म्हणजे इथे मी आतमधल्या शिलाईचं नाही शिवत आहे. आता इथे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडल्यानंतर हे जे पार्ट्स आहे ते दोन्ही जोडून घ्यायचे आहे. आणि बघा ह्या प्रिन्सेस कटला अजिबात ओढायचं नाही आहे आणि दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे पकडून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे टक्स करून घ्यायचे आहे. आता बघा इथे मी
बरोबर दोन्ही भाग एकसारखे घेऊन घेतलेले आहे आणि इथे बघा थोडा मी इथे कापड थोडा एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. आता इथे बघा इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडला मी इथे पट्टी लावून घेत आहे आणि इथे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. आता हे जे ब्लाऊज आहे ते बघा, आता हे प्रिन्सेस कटचं अखंड प्रिन्सेस कटचं मी इथे ब्लाऊज शिवत आहे आणि इथे क्रॉसपट्टी वगैरे लावलेली नाही आहे, म्हणून मी इथे कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. आता इथे हुक पट्टी आपल्याला उजव्या साईडने लावायची, उजव्या साईडने आपल्याला आयपट्टी लावायची आहे. तर त्यासाठी मी इथे बघा उलट्या साईडने आयपट्टी लावून घेत आहे आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला दुमटून घ्यायची आहे आणि आयपट्टीला घरं करून घ्यायची आहे. आता हे ह्या ब्लाऊजची लांबी 15 इंच आहे, तर मी इथे 6 घरं इथे करून घेत आहे. तर हे घरं करायच्या वेळेस आपल्याला पावडी व्यवस्थित उचलून ते तशा प्रकारच्या आकाराचे घरं छोटे छोटे करून घ्यायचे आहे, जेणेकरून तिथे हुक्स आपले अटॅच होणार आहे. तर इथे बघा 6 मी इथे आड करून घेतलेले आहे. आता त्यानंतर बघा इथे मी हुकपट्टी पण लावून घेत आहे. तर बघा हे जे ब्लाऊज बघा मी आता इथे पायपिंग नंतर करणार आहे, त्यासाठी इथे बघा इथे आधी आमची पट्टी आयपट्टी जोडून घ्यायची आहे. आता हे जोडल्यानंतर त्यानंतर मी शोल्डर जोडून घेणार आहे. आता हे जे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे ते 34 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा हा जो गळा आहे तो व्यवस्थित दोन्ही भाग व्यवस्थित पकडायचे. बघा आता आपल्याला हुकपट्टी आयपट्टी ते खाली वर व्हायला नको, त्यासाठी इथे मी दोन्ही भाग व्यवस्थित पकडून घेतलेले आहे आणि उरलेला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे शोल्डर हे जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडचं मी शोल्डरला डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे बघा शोल्डर जोडल्यानंतर बघा मी इथे हे ब्लाऊज मागच्या साईडने झोल पडायला नको यासाठी बघा मी इथे थोडं इथे कापड आहे तो कट करून घेणार आहे आणि आपण प्रत्येक ब्लाऊजला हे करायला पाहिजे, कारण की बघा कारण जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट केला नाही तर मागच्या साईडने आणि समोरच्या साईडने ब्लाऊज झोल पडतं. तर इथे बघा मी इथे बाही बघा काठा मी लावत आहे. तर मी इथे जिथे समोरच्या साईडने खोल भाग आहे तर मी समोरच्या साईडने खोल भागचा साईड बाहीचा लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा ही बाही लावून झालेली आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडची पण बाही अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे. तर इथे बघा बाही लावायच्या वेळेस आपल्याला अजिबात ओढायचं नाही आहे. तर व्यवस्थित बघा दोन्ही साईडची बाही बरोबर इथे पुरत आहे आणि यालासुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे बघा आता इथे मी पायपिंग लावून घेणार आहे. तर मी इथे गोल्डन पट्टी घेतलेली आहे आणि ही मी 1 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ही बघा गोल्डन ही जी पायपिंग आहे लावायच्या वेळेस बघा आपल्याला अजिबात पट्टी ओढायची नाही आहे आणि खालचा पण भाग ओढायचा नाही आहे. तर दोन्ही भाग व्यवस्थित पकडून सरळ यामध्ये ब्लाऊज पकडून आपल्याला सरळच यामध्ये ही पायपिंग एका साईडने करून घ्यायची आहे. आता इथे बघा हेच एक वेळेस मी इथे सरळ साईडने पायपिंग लावून घेत आहे. त्यानंतर आपला जसा गळा असेल त्या साईडने आपल्याला डबल आपण बारीक पायपिंग करतो ती आपल्याला ज्या आकाराचा गळा असेल, गोल आकाराचा गळा असेल तर गोल आकाराच्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी इथे आतमध्ये पायपिंग थोडी दाबून घेतलेली आहे आणि बरोबर अशी बारीक अशी पायपिंग इथे तयार होत आहे आणि हा जो समोरचा गोल गळा आहे तर मी इथे गोल गळ्याचाच आकार देऊन ही पायपिंग लावून घेत आहे. बघा इथे छान प्रकारे पायपिंग आलेली आहे. त्यानंतर इथे बघा थोड्या अंतरावर अशाच प्रकारे ही पायपिंग करून घ्यायची आहे. आता बघा हा जो गोल गळ्याचा आकार आहे बघा, तर ह्या गोल गळ्याच्या आकाराच्या वेळेस बघा आपल्याला अशाच प्रकारे गोल गळ्याचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही पायपिंग इथे करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो ही जी पायपिंग आहे ती गोल्डन कलरची मी यासाठी लावलेली आहे, कारण की ब्लाऊजच्या ज्या धडी आहे ती गोल्डन कलरची आहे. बाही जी आहे तो गोल्डन कलरची आहे आणि इथे बघा बाहीची धडीला गोल्डन कलर असल्यामुळे मी इथे गोल्डन कलरची पायपिंग इथे लावून घेतलेली आहे.
तर बघा अशा प्रकारे ही पायपिंग बघा छान प्रकारे बारीक अशी पायपिंग आलेली आहे आणि मागच्या साईडनी पण छान आलेली आहे. त्यानंतर बघा आता फिटिंग करायची आहे, तर फिटिंगसाठी मी इथे आधी सरळ साईडने शिलाई करून घेत आहे आणि आपल्याला सरळ साईडने अर्धा इंचवर शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाह्या व्यवस्थित पकडायची आहे आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे आणि आपलं जे हे मुंडा आहे तो बरोबर ते शिलाईवरच यायला पाहिजे आहे. तर इथे बघा बरोबर ते शिलाईवरच आलेलं आहे. आता इथे आपल्याला सरळ उलट्या साईडने कापड करून बघा फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर आता इथे मी एक शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर फिटिंग मोजून मी पुन्हा डबल फिटिंगची शिलाई करून घेणार आहे. तर आपण हे जे आतमधल्या जे शिलाईचं ब्लाऊज शिवलं तर फिटिंग पण सुद्धा छान बसतं आणि इथे ब्लाऊज पण बिघडत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे बघा मी इथे 3 ते 4 शिलाया इथे करून घेणार आहे आणि इथे ज्या बाहीची जे गोलाई आहे ती 5 इंच आहे, तर मी 5 इंचावर टिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे फिटिंगची बाहीची फिटिंग आणि कंबर इथे 32 इंच आहे, तर मी 32 इंच कंबरेला इथे फिटिंग करून घेत आहे आणि ब्लाऊजला मोजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फिटिंग आले की नाही बघून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे जर ब्लाऊजची फिटिंग केली तर ब्लाऊज कधीच बिघडत नाही आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित येते. तर बघा त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 शिलाई करून घ्यायची आहे. तर फिटिंग व्यवस्थित आलेली आहे आणि ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ब्लाऊजची फिटिंग करू शकता आणि अशा प्रकारे जर ब्लाऊजची फिटिंग केली तर ब्लाऊज कधीच बिघडत नाही. तर बघा बरोबर व्यवस्थित इथे आलेली आहे आणि इथे बघा मी इथे आता इथे थोड्या वरून इथे टच बटन पट्टी पण शोल्डरला लावून घेत आहे. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे जर ह्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचे पण ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. बघा छान असा गोल गळा पण आलेला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि फिटिंगसुद्धा छान झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही फिटिंग अशा प्रकारे ब्लाऊजची करू शकता आणि व्हिडिओ कसा आवडला लाईक नक्की करा. धन्यवाद.